नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? आज आपण बघूया ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 2 डिसेंबरचा एपिसोड. एपिसोडच्या सुरुवातीला आपल्याला दाखवतात, की अर्जुन आणि सायली रविराजकडे आलेले असतात. ते पुढचा प्लॅन रविराजला सांगत असतात. सायली म्हणते, की महिपतला जर आपल्याला धक्का द्यायचा असेल, तर प्रतिमा आत्यांना त्या स्पॉटवर असणं गरजेचं आहे. म्हणजेच ॲक्सिडेंटच्या ठिकाणी प्रतिमा आत्या आणि महिपत आमने-सामने असायला हवे. रविराज म्हणतो, प्रतिमाने त्याला बघितलं त्या दिवशी तेव्हा तिला काय झालं माहिती आहे ना तुला? मग आता आपण प्रतिमाला त्याच्या जवळपासही फिरकू द्यायला नाही पाहिजे. सायली म्हणते, "पण हा आपला एकच चान्स आहे महिपतला पकडण्यासाठी." रविराज म्हणतो, "हे शक्य नाहीये. मी अजिबात प्रतिमाला महिपत जवळ जाऊ देणार नाही." हे सगळं बोलणं चालू असताना प्रतिमा येते, चहा घेऊन. पण सगळे गप्प होतात. प्रतिमा न बोलतेच शेवटी, की "मी तुमचं सगळं बोलणं ऐकलंय आणि मला अर्जुन आणि सायलीचं म्हणणं पटतंय. मी महिपत समोर जायला हवं आणि मी तयार आहे." रविराज तातडीने बाहेर निघून जातो. प्रतिमाही त्याच्या मागे जाते आणि म्हणते, "अहो, मला एक गोष्ट सांगा. आता आपल्याकडे 2 ऑप्शन आहेत. एक तर भेकडासारखं मागे राहून घाबरून बसायचं आणि दुसरं म्हणजे महिपतसारख्या शत्रूचा सामना करायचा आणि ह्याने एक फायदा होईल, ते म्हणजे मला माझा भूतकाळ आठवेल. आता मला तुमची परवानगी हवी हे करण्यासाठी." मग रविराज शेवटी थकून म्हणतो, "तुला जायची एवढीच इच्छा आहे तर तू जा. पण मला एक वचन दे. तू त्या संकटाचा सामना करशील आणि काही वेडं-वाकडं पाऊल उचलायला जाणार नाहीस." प्रतिमा म्हणते, "हो, मी तुम्हाला वचन देते." इकडे अर्जुन आणि सायली आणि चैतन्य प्लॅन करत असतात. त्यांचा प्लॅन सुमन ऐकते आणि बाहेर गेल्यावर मनामध्ये म्हणते, की हे महिपतला अडकवण्याचा काही प्लॅन करत असतील, तर देवी आई ह्यांचा प्लॅन यशस्वी होऊ दे. पण ह्यांना मात्र हे काही कळायला नको, नाहीतर महिपतला जाऊन लगेच सांगतील. एक काम करते, ह्यांना घराबाहेरच पाठवते. ती लगेच नागराजला जाऊन सांगते, की "माझी आत्या आहे ना ठाण्याला, तिला एक तेल द्यायचंय. तुम्ही देऊन याल का पटकन?" नागराज म्हणतो, "मी काय घरगडी आहे का तुझी सगळी कामं करायला?" तेवढ्यात तिथे रविराज येतो आणि म्हणतो, "नागराज, बायकोने सांगितलं ना तर हे ऐकायचं. जा पटकन देऊन ये." मग नागराज नाईलाजाने निघून जातो. सायली आणि अर्जुनचा पुढचा प्लॅन म्हणजेच ते महिपतला फोन करतात आणि वेगळ्या आवाजात अर्जुन महिपतला सांगतो, की 22 वर्षांपूर्वीचा ॲक्सिडेंट तुला आठवतोय का? मला आठवतोय. महिपत म्हणतो, "तुझ्याकडे काय पुरावे आहेत?" अर्जुन म्हणतो, "पुराव्यासकट माझ्याकडे सगळी माहिती आहे त्या ॲक्सिडेंटबद्दल." महिपत म्हणतो, "मला रोकड किती हवं ते सांग, मी तुला आणून देतो. तू सांगशील तेवढे पैसे." अर्जुन म्हणतो, "ठीक आहे, मी सांगेन त्या जागेवर आणि त्या दिवशी पैसे घेऊन यायचे." आणि फोन ठेवून देतो. रविराज म्हणतो, की महिपत जर कोणती रोकड द्यायला तयार झालाय याचा अर्थ त्याचा नक्कीच काहीतरी संबंध आहे आणि एका अर्थी त्याने गुन्ह्याची कबुलीच दिली आहे. मग अर्जुन, सायली पुढचा प्लॅन रविराज आणि प्रतिमाला सांगतात. इकडे सचिन साक्षीला कॉफी बनवत असतो. तेवढ्यात त्याला कल्पनाचा फोन येतो. कल्पना म्हणते, "अरे तू इतका बिझी आहेस, काही बोलणंच नाही झालं." सचिन म्हणतो, "हो, माझे कॉन्फरन्स कॉल चालू आहेत ना म्हणून." कल्पना म्हणते, "तुझी बायको कधीपासून वाट बघते तुझ्याशी बोलायला. घे बोल." सचिन म्हणतो, "नाही, नाही, आता नको, माझा आता परत कॉल आहे. नंतर मी करेन तिला, ठीक आहे? चला बाय." इकडे सायली प्रतिमाला धीर देत असते. ती म्हणते, की "हे महिपत समोर जाणं तुमचं गरजेचं नसतं ना, तर आम्ही तुम्हाला पाठवलं देखील नसतं. पण आता हे खूप गरजेचं आहे, म्हणून आम्ही तुम्हाला पाठवतोय." सायली सांगते, "तुम्हाला महिपत समोर जाण्यासाठी मानसिक आणि शारीरिक तयारी करावी लागेल." प्रतिमा म्हणते, "शारीरिक म्हणजे?" सायली म्हणते, "जर महिपतनेच तुमचा ॲक्सिडेंट करून आणला असेल, तर तो तुम्हाला बघून त्या स्पॉटवरती चवताळेल आणि तुमच्यावर हल्ला करायला येईल. अशा वेळी तुम्हाला हल्ला करायला लागेल. म्हणजेच तुम्हाला प्रतिहल्ला करायला लागणार आहे." प्रतिमा म्हणते, "मी आणि हल्ला करणार?" सायली म्हणते, "प्रत्येक बाईमध्ये देवीआई असते. त्याच्यामुळे तुम्हाला तुमचं संरक्षण करावंच लागेल. आम्ही तुमच्या आजूबाजूला असूच, पण जर त्याने तुमच्यावर हल्ला केला, तर सेल्फ डिफेन्स म्हणजेच प्रतिहल्ला तुम्हाला करावाच लागेल." इकडे तन्वी अर्जुन आणि सायलीची वाट बघत असते. ती म्हणते, "एवढा वेळ झाला हे लोकं आले नाहीयेत. नक्कीच काहीतरी प्लॅन करतायत. एक काम करते, मी लगेच रविराजच्या घरी जाते." आणि ती निघतच असते तेवढ्यात तिकडे अश्विन येतो आणि म्हणतो, "आता कुठे चालली आहेस?" तन्वी म्हणते, "मी या माहेरी जाऊन येते. मला आई आठवण येते." अश्विन म्हणतो, "वाढदिवसाला काय झालं आठवतंय ना? मग कशाला जातेस? आता त्यांनी बोलवल्याशिवाय तू जायचं नाहीस." तन्वी म्हणते, "असं काय करतोस? आई-बाबा कुठे रागवतात काय? मी जाते ना पटकन." अश्विन म्हणतो, "तुला बाहेर जायचंच आहे ना? एक काम करतो, मी फ्रेश होतो पटकन, आपण बाहेर जाऊया. तू म्हणशील त्या ठिकाणी आणि ते करायला आपण जाऊ, चल." आणि तिला आत घेऊन जातो. इकडे सायली प्रतिमाला सेल्फ डिफेन्स म्हणजेच प्रतिहल्ल्याची ट्रेनिंग देत असते. ती तिला सांगते, की जर महिपत तुमचा गळा दाबायला आला,
तर तुम्हाला कशाप्रकारे त्याचा सामना करायचा आहे. जर काठी घेऊन तुमच्यावर वार करायला आला, तर ती काठी कशी हिसकावून लावायची आणि जर बंदूक घेऊन आला, तर काय करायचंय? हे सगळं प्रतिमा पटकन शिकत असते. सायलीला फार आनंद होतो. मित्रांनो, आजचा भाग इथेच संपला. पुढील भागात आपल्याला दाखवतात, की महिपत आणि प्रतिमा आमने-सामने येतात. प्रतिमा म्हणते, "22 वर्षांपूर्वी ह्याच ठिकाणी तू माझ्यावर हल्ला केला होतास आणि 22 वर्षांनंतर मी आज तुझ्या समोर आले." महिपत म्हणतो, "22 वर्षांपूर्वी जे काम माझं राहिलं होतं ना, ते आज पूर्ण करणार मी. मी मागच्या वेळी तुझ्यावर हल्ला केला होता, पण ते काम अर्धवट राहिलं. आज मी ते पूर्ण करून टाकणार." मित्रांनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये नक्की कळवा. आपण भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बघत राहा ठरलं तर मग आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.